नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग भरती जी 2026 मध्ये होतीये त्याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची नंतर धावपळ झाली नाही पाहिजे। ओके, याची लिस्ट पाहणार आहोत आपण। त्याच्या आधी बघताय आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्या कोणत्या कोर्ससाठी आहेत एकदा बघा। अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जीएनएम आहे, सीडीपीओ, नगर परिषद भरती, एफडीए, टेट, औषध निर्माता बॅच, तलाठी बॅच, नेट सेट आहे, फार्मासिस्ट भरती, लॅब टेक्निशियन बॅच, लॅब असिस्टंट बॅच आणि त्याचबरोबर LFC ची पण बॅच अवेलेबल आहे। जर तुम्ही या एक्झामसाठी एलिजिबल असाल आणि तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा आणि या बॅचेस बद्दल अधिक माहिती मिळवा। तर पर्सनल आयडेंटिटी डॉक्युमेंट्स कोणते हवे तिथे बघा। आधार कार्ड, पॅन कार्ड हे तर बेसिकली सगळ्यांकडेच असणार आहे, ऍटलीस्ट एक तरी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स असणं गरजेचं आहे। सिग्नेचर स्कॅन, जे काही सिग्नेचर्स आहेत ते तुम्हाला स्कॅन फॉर्म मध्ये तिथे प्रेझेंट करावे लागतात। बर्थ सर्टिफिकेट और 10th स्टँडर्ड सर्टिफिकेट, इथे मोस्टली 10th स्टँडर्डचं सर्टिफिकेट लागतं कशासाठी, ॲज अ प्रूफ ऑफ एजचं प्रूफ, आणि जिथे तुमचं नावाचं प्रूफ पाहिजे तिथे तुम्हाला 10th स्टँडर्डचं सर्टिफिकेट लागणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे हे असायला हवं। जर तुमच्या 10th स्टँडर्डच्या सर्टिफिकेट वरती नाव जर चुकलेलं असेल तर तुम्ही ते आधीच तयार करून ठेवू शकता किंवा त्याच्यावरती चेंजेस करून ठेवू शकता। ठीक आहे, बर्थ सर्टिफिकेट चालेल इन केस ऑफ एज। एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट साठी बघा, मस्ट अपलोड अँड लेटर शो ओरिजिनल सर्टिफिकेट, जे तुम्हाला सर्टिफिकेट ॲट द टाइम ऑफ तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्या केसमध्ये तुम्हाला ओरिजिनल लागतात। सबमिट करायच्या वेळेस तुम्ही झेरॉक्स किंवा सेल्फ अटेस्टेड हे करू शकता, सबमिट करू शकता। 10th स्टँडर्ड मार्कशीट आणि सर्टिफिकेट, 12th स्टँडर्ड मार्कशीट आणि सर्टिफिकेट, डिप्लोमा इन केस जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल किंवा डिग्री सर्टिफिकेट। ज्या केसेसमध्ये जर जीएनएमचं असेल तर तिथे तुम्हाला डिप्लोमाचंच लागतं, आणि जिथे डिग्रीज ज्यावेळेस तुम्हाला लॅब टेक्निशियन सारख्या एक्झामला द्यावा लागणार आहे, फॉर्म फिल करताय तुम्ही, तिथे तुमच्याकडे बॅचलरची डिग्री असायला हवी, बॅचलर इन सायन्सची डिग्री हवी आहे। त्या केसमध्ये तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। डी फार्मसी, बी फार्मसी, इथे एक्झाम्पल सांगितलंय। डी फार्मसी किंवा बी फार्मसी ज्या केसमध्ये फार्मसीसाठी तुम्ही अप्लाय करताय, आणि DMLT फॉर लॅब टेक्निशियन जिथे तुम्हाला डिप्लोमाचा कोर्स हवाय। एनएम जीएनएम साठी, नर्सिंग पोस्टसाठी तुम्हाला इथे डिप्लोमा कोर्सेसचे सर्टिफिकेट हवे। ऑल सेमिस्टर मार्कशीट, तिथल्या सेमिस्टरच्या मार्कशीट किंवा फायनल जे डिग्री सर्टिफिकेट असतं ते तुमच्याकडे असलं तरी चालेल। कॅटेगरी रिझर्वेशन, जर इन केस तुम्ही कॅटेगरीमध्ये जर फॉर्म फिल करत असाल तर हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे। तुमच्याकडे त्या कॅटेगरीचं किंवा रिझर्व्ह ग्रुपमध्ये असाल तर त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, दॅट इज कास्ट सर्टिफिकेट। SC ST OBC ज्या कॅटेगरीचे आहात त्याचं हे असणं। त्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट, त्या वर्षाचं तुमच्याकडे नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट पाहिजे फॉर OBC। आणि EWS सर्टिफिकेट, PWD किंवा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, हे जर तुम्ही कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमधून भरत असाल तर तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेशन पाहिजे, नॉन क्रिमी लेअर पाहिजे। स्पोर्ट्स सर्टिफिकेटसाठी जर तुम्ही स्पोर्ट्सच्या कोट्यामध्ये अप्लाय करणार असाल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिथे स्पेसिफिकली सांगितलेलं असतं की डोमासाईल ऑफ महाराष्ट्र पाहिजे किंवा सिटीजन ऑफ महाराष्ट्र पाहिजे, तर तिथे डोमासाईल सर्टिफिकेट असायला पाहिजे, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूलचा LC असायला हवा। अदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स मध्ये बघा, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, जिथे एक्सपिरियन्स आहे, जसं की तुम्हाला सांगितलंय जर तुमच्याकडे फार्मसीसाठी अप्लाय करत असाल तर तिथे तुमच्याकडे बी फार्मसी आणि +2 इयर्सचा हे एक्सपिरियन्स पाहिजे। त्या केसेसमध्ये तुम्हाला इथे एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट लागेल। रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे, जर तुम्ही रजिस्टर्ड नसाल ॲज अ फार्मासिस्ट, ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही अप्लाय नाही करू शकत, म्हणून रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट असायला हवं। ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट आउट पाहिजे, फीज रिसिप्ट हे, ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे सोबत ठेवू शकता। ओके, जर तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला एक चांगली बॅच हवी ज्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करून तुमचं प्रिपरेशन सोपं करायचं असेल तर ही तुमच्याकडे उत्कृष्ट संधी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 499 मध्येच तुम्ही या बॅचेस परचेस करू शकता। ओके, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।